दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची अथवा घोषित करण्याची स्थावर संपदा क्षेत्रात परंपरा आहे। हे वर्षही त्याला अपवाद नाही। दसऱ्याच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करता यावे यासाठी या प्रकल्पांना महारेराने नोंदणी क्रमांक, जुन्या प्रकल्पांबाबत विकासकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पातील सुधारणांच्या सुमारे 809 प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तपासणीत सदोष खाद्यपदार्थ आढळल्याने 9 व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले असून 51 व्यावसायिकांना दर्जात सुधारणा करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। भेसळीच्या संशयावरून 4 लाखाचे खाद्यतेल, बर्फी, भगर, पीठ जप्त करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांचे समाधान आणि सहमती न घेता दमदाटी किंवा लाठीमार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही असा खणखणीत इशारा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला। महाविकास आघाडीत सर्वजण एकत्र आले म्हणून निवडणूक जिंकण्याचा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे, पण ते निवडणुका पुढे ढकला म्हणतात। त्यांना पराभवाची चाहूल लागलेली आहे। महायुती जिंकणार म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे महाविकास आघाडी नाही तर ती महाकन्फ्यूज आघाडी आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली। दादरच्या शिवाजी पार्क मैदान परिसरात मनसेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी ज्या राजकीय पक्षाने या दीपोत्सवाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती त्या उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेच यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत। पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासणार असून त्यामुळे वाळू घाटांचे लिलाव वेळेत करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले। या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। बहिणीच्या प्रेम संबंधाचा राग मनात धरून भावाने बहिणीच्या प्रियकरावर हॉकी स्टिकने हल्ला केल्याची भयंकर घटना समोर आली आहे। अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध वरसोली बीचवर ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने अलिबाग परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मारहाण झालेल्या तरुणाचे नाव लावण्य उदेश गावंड असून आरोपीचे नाव आदित्य पाटील असं असल्याची माहिती आहे। राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याचा लाभ घेत जनावरांच्या गोठ्यापासून ते अन्न प्रक्रिया उद्योगांपर्यंत छोटे छोटे उद्योग उभारून गेल्या 6 वर्षात राज्यात 1,52,772 जणांनी उद्यमशीलतेची वाट निवडली आहे। राज्यात 12,781 कोटी 29,65,000 रुपयांचे कर्ज वाटप केले आहे। मुंबई महापालिकेने नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे। 426 घरांची विक्री सोडत पद्धतीने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी घरे असून 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहेत। मुंबईच्या पूर्व भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गुरुमा ज्योती म्हणून ओळखली जाणारी ट्रान्सजेंडर महिला लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू होती। तिच्या घरी दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी यायचे व आशीर्वाद घ्यायचे, पण या महिलेबाबत पोलीस तपासात खळबळजनक माहिती उघड झाली असून सदर महिला ही एक बांगलादेशी नागरिक असून गेली तब्बल 30 वर्ष ती भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं स्पष्ट झालं आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।